ज्या दिवसाची वर्षभर आतुरतेने वाट पाहिली जाते तो दिवस अखेर आलेला आहे। गणपती बाप्पाचं आगमन झालंय। गणपती बाप्पा घराघरामध्ये विराजमान झालेले पाहायला मिळतात। माझ्या बरोबर गणेश मंडळांचे कार्यकर्ते खरं तर त्यांच्याशी बोलणार आहोत। मुळात ते खूप मोठे गणेश भक्त आहेत। मंडळाचं कामकाज आणि घरचा गणपती हे सगळेच कसं आहे त्यांच्याशी थोडंसं बोलून जाणून घेणार आहोत। काय सांगाल, कसं वाटतंय? एकतर तुम्ही सगळे कार्यकर्ते आहात आणि गणपती बाप्पाचं आज आगमन झालंय, काय भावना आहे? खूप आनंद होतोय की वर्षातून एकदा येतो आणि आता 11-12 दिवस सगळेजण सोबत राहणार आणि खूप आनंद होणार आणि भरपूर भाविक येणार आणि त्याचा आम्हाला आनंद घेता येईल सगळ्या गोष्टी। मंडळाच्या गणपतींची जेवढी क्रेज आहे, पुण्यामध्ये घरगुती गणपती सुद्धा खूप छान आहेत, तर त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? खूप छान आहे। गणपती बाप्पा सगळ्यांचा लाडका देवता आहे, त्यामुळे त्या भरपूर क्रेज असतात। आता तुम्ही बघू शकता आज पहिला दिवस आहे तरी आपल्या मंडळासमोर किती गर्दी आहे। हे वर्षभर चालतं, वर्षातून एकदाच येतं आणि त्या गोष्टी केल्या पाहिजे आपण। तुमच्या घरी गणपती बसतो, घरचा गणपती बसलाय का मंडळाच्या गणपती? आमच्या घरी गणपती बसला नाहीये, आम्ही फक्त मंडळाचे जे वर्षभर आमची जी हे असती आस असती, वर्षभराची आस ती आज कुठं ना कुठं पूर्ण होती। जे आमचे डोळे पाणावळे होते की बाप्पाला आपल्या परत एक मिरवणूक मध्ये राजसी थाटपाट मध्ये बघायला आज कुठं ना कुठं बघितलं। 10 दिवस बाप्पांचं एकदम राजसी थाटपाट बघणार। आमची जेवढं पण सेवा भाव आहे एकदम निष्ठाने आणि बाप्पाची सेवा करणार एवढंच आहे। पुण्याचा गणेशोत्सव प्रचंड प्रसिद्ध आहे। फॉरेन वरून सुद्धा आपल्याकडे भाविक येत असतात, खास पर्यटक येत असतात। काय वाटतं पुणे आणि पुण्याचा गणेशोत्सव? आपण जर पुण्याला आपण महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी संबोधलं जातं, सो आपण ती संस्कृती जपण्याचं काम करतो आणि ती जगभरात पसरवण्याचं काम आपल्या मंडळातर्फे तसेच पुण्यातल्या विविध मंडळांतर्फे किंवा एकंदरीत पुणे शहराकडनंच हे संस्कृतीचं जपणूक केली जाते आणि ती जगभरात पोहोचवण्याचं कार्य आता सोशल मीडिया थ्रू पण होतं आणि खूप लोकांना ते आता कळतच आहे। तुमच्या घरी बसला गणपती? हो, सकाळी घरी गणपती बसून मग मी मंडळाचा गणपती बसलो। घरच्या गणपतीचं कसं नियोजन आहे आता? घरच्या गणपतीचं एकदम असं गडबडीत सगळं झालं, बट ठीक आहे, दोन्हीकडे मॅनेज करून आम्ही इकडं तेवढा उत्साह तेवढाच घरी पण उत्साह असतो आणि मग त्यानुसारच आम्ही गणेशोत्सव साजरा करतो दरवर्षी। नक्कीच आणखीन काही भाविक आहेत। पुण्याचा गणेशोत्सव म्हटलं की देखावे प्रचंड आपल्या इथले प्रसिद्ध आहेत। काय वाटतं पुण्यातले देखावे एकंदरीत? यंदाच्या वर्षी ऑपरेशन सिंदूर वरती वगैरे बरेच देखावे आहेत, काय वाटतं या देखावे? हे देखावे बघितलं ते खूप आनंद होतं आणि प्राऊड फील होतं की आपल्या राज्यात की असे भले मोठे असे देखावे साजरे उभारले जातात आणि गणेश उत्सव एवढ्या प्रमाणात आणि उत्साहाने साजरा होतो आणि त्यातून सिंदूर ऑपरेशन म्हणलं तर सिंदूर ऑपरेशन हा आपल्याला गर्व आहे की आपण साजरा केला। आपण ते स्वतः हे केलंच पाहिजे की सगळीकडे दर्शवलं गेलंच पाहिजे। कार्यकर्ता म्हटलं की एकतर जरी 10 दिवस गणपती बाप्पा असेल तरी 10 दिवस काही बिझनेस असेल, नोकरी असेल, सुट्टी नसते, सगळं मॅनेज करावं लागतंय, ते कसं करतात? हो, अक्षरशः हे म्हणणं बरोबर आहे, कारण की 10 दिवस आम्ही स्वतःला विसरून कार्यकर्ता म्हणून इथे स्वतःला वाहून दिलेलं असतं। ऑफिसमध्ये सांगितलेलं असतं, सुट्ट्या टाकलेल्या असतात, सुट्टी जरी नाही मिळाली तरी बाप्पासाठी आम्ही सर्व काही इथे तयार असतो। त्यामुळे पहाटे 5 वाजल्यापासून रात्रीचे 2 वाजेपर्यंत आमच्या ड्युट्या मांडलेल्या असतात आणि त्या प्रकारे आम्ही प्रत्येक जण मंदिर समिती असेल, भवन समिती असेल, जी काही जबाबदारी असेल, जिथे कमी असेल तिथे आम्ही प्रत्येक जण तिथे आपलं काम देतो आणि आपलं सर्वस्व देतो। गणेशोत्सवामध्ये आता आपण बघतोय की अलीकडे एक ट्रेंड आलाय, डीजे वरती गाणी लावणं असेल किंवा कुठेतरी अश्लील हावभाव करणं, नाच करणं, भक्ती कमी होऊन कुठेतरी हुल्लडबाजी तरुणांमध्ये तयार झाली आहे। याविषयी काय वाटतं? तरुणांना काय आवडतं? मला असं वाटतं की लोकांनी पारंपरिक वाद्यांकडे जरा जास्त लक्ष देऊन पारंपरिक वाद्यांचा जरा वापर करून म्हणजे ट्रेडिशनल गोष्टीने जर गणपती साजरा केला तर त्याच्यात जास्त आनंद असेल असं मला वाटतं। तर शोरली की डीजेवर थोडा बंदी आणून पारंपरिक वाद्याकडे जर लक्ष दिलं तर चांगलं राहील। आपण बघतो की सोशल मीडियावरती सध्या एक असं ट्रेंड आहे की भक्ती कमी पण दाखवण्यासाठी फोटो काढायचा असतो बाप्पा बरोबर, असे पण खूप तुम्ही कार्यकर्ते म्हणून काम करत असताना असेही भाविक तुम्हाला भेटत असतील, हे सगळं कसं टॅकल करता आणि भाविकांना तुम्हाला काही सांगायचं? काही जणांचा फायदा असतो की इच्छा असते त्यांना फोटो काढायची, पण त्यांचा काही जणांचा हेतूही चांगला असतो, त्यांच्या घरचे जे बाहेर येऊ शकत नाहीत त्यांना बसल्या ठिकाणी ते दर्शन व्हावं म्हणून त्यांना एक फोटो काढायचा असतो। काही ठिकाणी आम्ही त्यांना सपोर्ट करतो की तुम्ही घ्या फोटो, पण ज्या वेळेला गर्दीची वेळ असेल त्यावेळी आम्हालाही त्या वेळेला सपोर्ट करू शकत नाही, कारण का मागेही भाविक थांबलेले असतात। त्यावेळी आम्ही विनंती करतो की तुम्ही फोटो पुन्हा नंतर या, थोड्या वेळाने या किंवा एका सेपरेट जागी फोटो घ्या जिथून तुम्हाला सोपं जाईल, जेणेकरून भाविकांना प्रत्येकाला दर्शनाचा वेळ मिळेल
प्रत्येकजण डोळे भरून बाप्पाचं दर्शन घेईल आणि प्रत्येकाला ज्याच्या मनातली मागणी आहे बाप्पासमोर मांडायची तो वेळ देऊन मांडेल आणि बाप्पा त्यांचा ऐकेल आणि बाप्पा त्यांच्या कृपादर्शन नक्कीच करेल. शेवटचा प्रश्न आहे, सगळ्यांसाठी कॉमन प्रश्न आहे की बाप्पाकडे काय मागितलं? बाप्पाकडे आम्ही सगळ्यांनी हेच मागितलं की सगळ्यांची इच्छा पूर्ण करो. आपल्या हिंदुस्थानामध्ये, महाराष्ट्रामध्ये, आपल्या पुण्या शहरामध्ये सुख शांती राहो आणि कोणतीही रोगराई पुन्हा ती येऊ नये आणि सर्व काही सुखरूप राहो हीच आम्ही बाप्पाचरणी प्रार्थना करतो. आणि सगळ्यांच्या पण मनातही तेच आहे की हिंदुस्थानावर, भारतावर कोणतंही परत विघ्न येऊ नये आणि आलं तरी आपण निधरपणे त्याला सामोरं जावं. आपली भारतीय सैन्य असतील, भारत सरकार असेल आणि आपण भारतीय नागरिक म्हणून त्याशी आपण लढा देऊ आणि एवढंच आम्ही बाप्पासमोर विनवणी करतो. तुम्ही काही मागितलं खास वेगळं? काही नाही, सगळ्यांना सुख समृद्धी आरोग्य भेटो. तुमच्याकडे काय मागितलं? आमच्याकडे काय सगळं देव बाप्पा देतात, आपण मागायचं सगळं चांगलं व्हावं सगळ्यांचं आणि मनातल्या इच्छा पूर्ण व्हावी एवढी इच्छा. गणपती बाप्पा मंगल. नक्कीच आपण बघतोय की सगळ्याच गणेश भक्तांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे, आनंद आहे, कारण गणपती बाप्पाचं आगमन आज झालेलं आहे आणि आज नंतर 10 दिवस गणपती बाप्पा मंडळांमध्ये, सार्वजनिक गणेशोत्सवात सुद्धा आणि घरगुती गणपती सुद्धा बसलेले आहेत. त्यामुळे घरगुती गणपती असतील, मंडळाचे गणपती असतील, सगळीचकडे प्रचंड उत्साहाचं आणि प्रचंड प्रसन्न असं वातावरण आहे. आणि या सगळ्या वातावरणामध्ये गणपती बाप्पा आज विराजमान झालाय. पुढचे 10ही दिवस भक्तिभावाने हा गणेशोत्सव राज्यभरामध्ये साजरा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.